माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हुतात्मा चौकात तुम्ही नुकताच दाखल झालेले आहेत, काय भावना आहेत? ज्या प्रकारे पाहतोय राजकोट किल्ल्यावरती घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये, काय सांगाल? अतिशय वाईट दुर्दैवी प्रसंग होतात, कारण छत्रपती हे या महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान आहे। आणि ह्या छत्रपतींच्या राजकोट किल्ल्यावरती जे काय घडलं ते होता कामाने होतं, परंतु ते झाल्यानंतर जे काही सरकारने सारवासारव केलं आहे, सरकारने कोणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। आणि आम्ही आज आंदोलन करणाऱ्या सरकारची जी लायकी आहे जोडे खायची, आम्ही जोडे मारणार सरकार। एकीकडे तुम्ही जोडो मारो आंदोलन करतायत, सरकारचा निषेध करण्यासाठी इकडे दाखल झालाय, तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा काही आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा आंदोलन पुकारले। त्यांचं आंदोलन आहे ते छत्रपती शिवरायांचं वंदन करण्यासाठी आहे आणि दुसरीकडे या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या विरोधात आहे। अरे वंदनच करायचं होतं तर तिथे राजकोट इथे जायचं ना, मालवणमध्ये। आणि त्याशिवाय जो प्रकार घडला, भारतीय जनता पक्षाच्या एकाही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आजपर्यंत माफी मागितलेली नाही। काय तुमच्या भावना आहेत छत्रपतींच्या प्रती? जनता पाहते, तुम्ही काही करा, आंदोलन करा, अजून काय करा, जनता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्रातल्या जनतेच्या तीव्र भावना आहेत याबाबत, कारण छत्रपती हे आमचं आराध्य दैवत आहे, आम्ही छत्रपतींचं पूजन करतो। भाजपने काय करावं त्यांचा प्रश्न आहे, पण ते जे काय प्रति आंदोलन हे अतिशय वाईट प्रकार भारतीय जनता पक्षाने या महाराष्ट्राच्या राजकारणात आणलेलं आहे। कारण आंदोलन करणं हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे, घटनासिद्ध अधिकार आहे आम्हाला, आणि आम्ही तो आज व्यक्त करतोय। सरकारने परवानगी देऊ, पोलिसांनी देऊ न देऊ, पण आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो। एक शेवटचा प्रश्न आहे माझा, खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इकडे दाखल होणार आहेत, अत्यंत मोठा असा हा मोर्चा असणार आहे। पोलिसांचा सुद्धा कडेकोटे या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळत आहे, परवानग्या सुद्धा काही प्रमाणात आपण पाहतो नाकारल्या जात होत्या, मिळत नव्हत्या। कशा प्रकारे सरकार पोलिसांना पुढे करतंय का? सरकारकडे दुसरं वापरण्यासारखं आहे काय? नैतिकता आहे कुठे त्यांच्याकडे? पोलीस बळावरती ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांच्या ताकदीवरती तर नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात, पण आज आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये ऐकणार नाही, आम्ही आज जोडं मारणार म्हणजे मारणार। तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की आजचा दिवस आहे तो केवळ आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा या ठिकाणी करणार आहोत, आम्ही मात्र सरकारला धारेवर धरणार, अशा प्रकारचं वक्तव्य अजय चौधरी यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।